तर आपण बघतोय देहू नगरीतली ही दृश्य आहे जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच भक्ती सागरात लोटल्याचं बघायला मिळालं आणि विठू नामाचा गजर विठू नामाचं नामस्मरण करत आता संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पालखी प्रस्थानाची ही दृश्य आपण बघतोय याची देही याची डोळा अभूतपूर्व सोहळा आणि लाखो संख्येने वारकरी या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं खरं तर पंढरपुराकडे मैलाचा प्रवास करून हे वारकरी विठुरायाचा नामगजर करत जातात आणि आता संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा जिथे लाखो संख्येने वारकरी उपस्थित आहेत। टाळ मृदुंगाचा गजर या संपूर्ण देहू परिसरात देहू नगरीत दुमदुमल्याचं बघायला मिळत आहे। हे वारकरी भक्ती सागरात लोटलेले आहेत आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे। वारकऱ्यांची भक्ती त्यांचा उत्साह या देहू नगरीत बघायला मिळतोय कारण आता संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताना दिसतंय। ज्ञानेश्वरीचा उत्तम अभ्यास त्यांनी केला आणि वारीची पहिली समाजशास्त्रीय तुम्ही करून ठेवली असेल तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद घराण्यांनी करून ठेवले म्हणजे तुम्ही नाचताना गाताना पाहात अनेक अनेक लोकांच्या भक्तिकरणामध्ये आपण बघतोय ही दृश्य देहू नगरीतली ड्रोनद्वारे घेतलेली ही दृश्य खरं तर अभूतपूर्व सोहळा हा ड्रोनद्वारे टिपण्यात आलेला आहे जिथे लाखो वारकरी विठू नामाचा गजर करतायत। टाळ मृदुंगाचा गजर आहे आणि हा संपूर्ण देहू परिसर टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमल्याचं बघायला मिळत आहे। संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेताना दिसतंय। देणार आहे हे पाहणारा जसा आनंदी होतो तसा म्हणजे पावल्या खेळणारी लोक जशी आनंदी होतात तसा पाहणारा माणूससुद्धा त्यातून तो आनंद घेत असतो। नाचणारी ब्रह्मरस जसं सेवन करतात तसाच ब्रह्मरस आपल्याला पाहूनसुद्धा सेवन करण्याची संधी मिळते। महाराजांच्या पादुका पालखीमध्ये विराजमान झालेल्या आहेत। तो सगळ्याची सगळा विधिवत उपचार जो आहे तो देऊळवाड्यामध्ये वीणा मंडपामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री महोदय आणि अनेक मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वारकऱ्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। बाहेरच्या बाजूला ही सगळीची सगळी मंडळी जी आहे ती मंडळी खूप निष्ठेनं तुकाराम महाराजांचं भजन करत करत श्री रामराया आणि हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोरचं जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये हा सगळ्याचा सगळा दृश्य सोहळा आपण या ठिकाणी पाहतो आहोत। सचिन महाराजांनी आता महादेव गोविंद रानडे यांचं उदाहरण दिलं तसंच त्यांचं ऐकून मला एक उदाहरण आठवलं। जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेला सुलभ करण्याचा प्रयत्न किंवा सद्यकालीन मराठीमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग सहजगत्या सर्वसामान्य लोकांना समजावे यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं असे आळंदीचे सद्गुरू जोग महाराज। जोग महाराजांना त्या काळचा समाज इतका प्रभावित झाला होता म्हणजे अगदी लोकमान्य टिळकसुद्धा स्वराज्याच्या मोहिमेमध्ये स्वधर्म हा कुठल्या पद्धतीने जोपासायचा असतो याचं अनमोल मार्गदर्शन जर लोकमान्य टिळकांना कुणी केलं असेल तर ते सद्गुरू जोग महाराज आहेत। विष्णू नरसिंह जोग असं सद्गुरू जोग महाराजांचं नाव आणि असं सांगितलं जातं सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र त्यांचे अंतरंग आणि सत्शिष्य जे
पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. असे महाराष्ट्रातले थोर तत्वचिंतक आणि वारकरी संप्रदायाचे आधारयूत सद्गुरू मामासाहेब दांडेकरांनी त्यांच्या तर यंदाचा हा चरित्रामध्ये असं लिहिलंय 340वा पालखी सोहळा आणि देहूमध्ये आता भक्तांची वारकऱ्यांची मांदियाळी बघायला मिळते, जिथे टाळ मृदुंगाचा गजर, विठू नामाचा जयघोष यासह भक्तीत तल्लीन झालेले वारकरी बघायला मिळतात.